धन्य काळ संत भेटे धन्य काळ संत भेटे पाय मिळते पडवितो पाय मिळते पडवितो
पायी पायी रे पायी मिठी पायी मिठी पायी रे पायी मिठी पडली तो पायी पायी मिठी पडली तो पायी हे पायी मिठी पायी मिठी पायी पायी मिठी पायी मिठी पडली तोरा संध्याच्या सुटल्या गाठी संध्याच्या सुटल्या गाठी संध्याच्या सुटल्या शीतळ झालो झालो कोटी कोटी शीतळ
सुटल्या गाठी सुटल्या संदेहाच्या तुटल्या गाठी सुटल्या गाठी सुटल्या थोड़ा बेस दे. हॅलो. संत बेटी धन्य काळ संत बेटी पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटे शीतळ भवनदीचा झाला तारा भवनदीचा झाला उत्तरा प्रच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ तुका म्हणे मंगल आता तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी संदेहाच्या सुटल्या गाठी दिले मिठी पायासी समचरण सरोज सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम गंजनेत्रम सदैव धवलहासम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा पांडुरंगा करू संतांची
दुसरी चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शिव भोळा चक्र शिव भोला चक्रवर्ती शिव भोला चक्रवर्ती शिव भोला चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती हो पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम विठ्ठला विठ्ठला हॅलो वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय या जगातला बलवान असणारा काळ त्या काळाचं वर्णन यथार्थ रूपाने करतात आज एवढा पुढे पदार्थ जन्माला आलेत ते काळापासून आलेत न्यायशास्त्रामध्ये वर्णन केलंय जन्यानाम जनकः काल जगळे सगळे पदार्थ आहेत ना या ईश्वर म्हणजेच काळाने निर्माण केलेले आहेत म्हणून काळाचं अस्तित्व कुणालाही नाकारता येत नाही म्हणून आता काळ म्हणजे तरी काय तुम्हाला सांगितलंय आपण एखादा लहान मुलगा आहे त्या लहान मुलाला काहीच कळत नाही हा त्याचा न कळण्याचा काळ आहे काय तुमचा म्हातारपणाचा काय काळच आहे तरुणपणाचा काय काळच आहे न कळण्याचा काळच आहे पण त्या काळामध्ये तुम्हाला माफ केलं जातं पण ज्या तरुण वयामध्ये तुमचा तरुणाचा जो काळ आहे त्या काळामध्ये जर तुम्ही चुकीचं पाऊल टाकत असाल तर तो काळ तुम्हाला माफ करत नाही विठाला एखादा पापी आहे दुसऱ्यांना त्रास देणार आहे त्याचा काम करताना कर्म करताना काळ पाहू नका त्याचा सडतानाचा काळ पहा
काय एखाद्यानं पाप केलंय तरुणपणात बरं वाटतं, ताकद असते, पण तोच मनुष्य म्हातारपणामध्ये बघा रोगाने ग्रस्त असतो, झोपीला सुद्धा महाग आहे, झोपीच्या गोळ्या खावा लागतात. हा त्याचा सडतानाचा काळ आहे. विठाला विठाला भगवंत प्रत्येकाला सगळं काही देतो, कुणाला गुण देतो, कुणाला श्रीमंती देतो, कुणाला ऐश्वर्य, कुणाला बुद्धी देतो, सगळ्यांना सगळं काही देतो. पण ते जर तुम्ही टिकवलं नाही, त्याचा जर दुरुपयोग जर केला तर एक हिंदीमध्ये म्हणच आहे, भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है. काय देता है तो छप्पर फाड़ के देता है. पण जर दिलेलं टिकवलं नाही तर लेता है तो चमडी उधेड के लेता है. विठाला तुम्ही ज्या काळामध्ये पाप करता त्या काळाची भान ठेवलं पाहिजे. काळाला घाबरावं लागतं, याची परतफेड नक्की करावीच लागते. आपण म्हणतो मी आज चोरी केली, कोणीच पाहिलं नाही, याची परतफेड तुम्हाला याच जन्मामध्ये, आता काय म्हणतात लोक, इथं करायचं आणि इथंच फेडायचे. बरं मागच्या जन्मात सुद्धा फेडावंच लागतं. केले कर्म झाले, केले कर्म झाले, त्याचे भोग आले. केले कर्म झाले, त्याचे भोग आले. केले कर्म झाले, त्याचे भोग आले. हो, हो.
झोप मोडते जरा ठीक आहे नाही. केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे गीते. जे तुम्ही केलंय ना ते नक्कीच भोगावं लागते. तुमचं आमचं तर काय महाराज, भीष्माचार्य बाणाच्या शयेवर 6 महिने तर पडत होते. किती? 6 महिने. भीष्माचार्य काय सामान्य होते का? इच्छा मरणी. हा भीष्म गंगा नंदनू प्रताप तेजस्वी भानू रिपुगज पंचाननु कर्णवीर. भीष्माचार्य काय सामान्य नव्हते, पण 6 महिने बाणाच्या टोकावर झोपून मरण प्राण सोडावा लागला. त्यांनी भगवंताला विचारलं, देवा 6 महिने मला त्या बाणाच्या शयेवर का पडावं लागलं? भगवान श्रीकृष्ण म्हणले, तुम्ही 8व्या जन्मामध्ये एका सरड्याला काट्यावर फेकलं होतं. लक्षात घ्या, किती? 8व्या जन्मामध्ये एका सरड्याला काट्यावर फेकलं होतं. तो सरडा 6 सेकंद तरफडला होता. किती? 6 सेकंद तरफडला होता, म्हणून ही तुम्हाला बारी आली. तर भीष्माचार्य म्हणतात 6 महिने 6 सेकंद जर तो सरडा तरफडलाय तर मला सुद्धा 6 सेकंदच पाहिजे ना. मग 6 महिने मला का शिक्षा दिली? त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे व्याज नाही, हे चक्रवाढ व्याज आहे. विठाला ते पाप ते काळ चक्रवाढ व्याजा सगट परतफेड करावी. भोगतो न घडे, भोगतो न घडे, अगदी दारातो. भोगतो न घडे, संचितावाचो. भोगतो न घडे, संचितावाचो. समाधान. संचिता वाचून भोग न घडे. काय? म्हणून जे तुम्ही कराल तो काळ त्याची परतफेड करायलाच लावतो. अलग लक्षात. म्हणून पाप करताना बरं वाटतं, पण म्हणून तुम्ही दुसऱ्यांना त्रास देऊन दुसऱ्यांना लुबाडून धन कमवू नका. आणि धन कमवलं तर अंतकरणात कधीही संतुष्टी राहत नाही. चोरी केलेल्या माणसाला त्याच्या चेहऱ्यावर बघा किती समाधान भेटते. आणि कष्ट करणाऱ्या जो शेतकरी आहेत, आपण शेतकरीच आहे, अहो राब राब तो दिवसभर आणि त्याला पडल्या पडल्या झोप लागते, कधी घोरायला लागतो ते कळत नाही. ही समाधानाची झोप आहे. इमानदारीनं कष्ट केलेलं, इमानदारीनं धन कमवण्याची पावती आहे. विठाला मारून दुसऱ्यांना मारून जो धन कमवतो त्याचं अंतकरण कधीच संतुष्ट राहत नाही. हे माझ्या मनचं बोलत नाहीत, ज्ञानोबारांची ओवी आहे का? ज्ञानोबारा म्हणतात परप्राण घाते. काय शब्दाकडे लक्ष द्या. मी परप्राण घाते, दुसऱ्यांचा प्राण मारून, परप्राण घाते मिळविते वित्ते. कळालं?
दुसऱ्यांना मारून मिळविते वित्ते पैसा, वित्त म्हणजे पैसा, मिळाली या चित्ते तोषेने कैसे, मिळाल्याच्या नंतर त्या चित्ताला तोषेने म्हणजे संतुष्टता शांती सुख लाभत नाही, हे ज्ञानोबराय म्हणतात. म्हणून तुम्ही जे इमानदारीने कष्ट कराल त्याच्यात वेगळं समाधान आहे, ती शांतीला कारणीभूत आहे. म्हणून जर तुम्हाला शांतीनं झोप लागायची असेल तर तुम्ही काय करा, इमानदारीने कष्ट करा, इमानदारीने धन कमवा. जोडून या धन उत्तम योगारी, जोडून या धन उत्तम योगारी. सामान्य सकळ जुन्या कागनेवाडी या सप्ताहाचं 50वं म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. सप्ताहाला किती वर्ष झाले? 50 वर्ष. आणि इतका उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये उत्साह निर्माण आहे. आणि हा उत्साह ही तरुण पिढी करते बघा. आणि इतक्या मोठ्या उत्साहाने जी तरुण पिढी करते ना, त्या ठिकाणी वेगळाच आनंद असतो. एकदा तरुण पिढीसाठी जरा टाळ्या वाजवा. त्यांना प्रोत्साहन दिलं ना ते करत राहतात, नाही तर त्यांना जर ओढलं ना ते अख्खं ओढतात. कळालं का? पुढच्या पिढीनं मागच्या पिढीला सपोर्ट करायचंय, ते नक्कीच पुढं काम करत असतात, केवढंही मोठं काम असू द्या. आता सप्ताहामध्ये जनरेटर आहे, तेल कमी पडू द्या, म्हाताऱ्या माणसाला गाडीवर किक मारून जाता येते का? ते पोरं 1 मिनिटात जाऊन आणतात. हे काम तुम्हाला जमतात का? तुम्ही काय करायचं असते? फक्त मार्गदर्शन करायचं असते. काय मार्गदर्शन? म्हणून असा तरुण वर्ग आहे. आणि मी आनंदाने सांगतो की आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो, पण तरुण या ठिकाणी कीर्तनाला येत नाहीत. तरुण काय काय ठिकाणचे तरुण धरून आणावं लागतात. कळत? तशी परिस्थिती नाहीये. सुंदर असं वातावरण आहे, सगळ्यांचा उत्साह आहे. आणि आपल्याला 7 दिवस ज्यांची गायनाची साथ आहे, आपल्या हरिभक्त परायण ज्यांचं पहिल्या दिवशी कीर्तन झालं, हरिभक्त परायण विश्वनाथ महाराज, त्याचबरोबर ज्ञानेश्वर माऊली आहेत, हे चंद्रशेखर देगलूरकर महाराजांच्या फडातले आहेत महाराज. आणि महान असे गायक असल्याच्या नंतर काय कमी आहे. आणि इंद्रासारखे वादक आमचे परम मित्र हरिभक्त परायण काशीनाथ महाराज बघा, सगळ्या महाराष्ट्रामध्ये पखवाजामध्ये त्यांचं नाव आहे. आणि उमलत नेतृत्व आमचे नवनाथ महाराजांचा मुलगा काय राम का वेदांत, खूप छान तयारी आहे. या वयात एवढी तयारी म्हणल्याच्या नंतर भरपूर आणखीन प्रोत्साहन द्या, नवीन मुलांना प्रोत्साहन द्या, जेणेकरून परमार्थाचं बीज मोठं झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल थोडा आवाज सोडत त्रास व्हायला लागला. हॅलो हॅलो, ठीक आहे. या जगात सगळ्यात बलवान असणारा काळ आहे. आपण एकमेकाला म्हणतो की तुमचा काळ नाही, म्हणजे कुणाचा काळ आहे? कुणाचा तरी काळ आहे. त्या काळाला सुद्धा वय. काळ शब्दाचा अर्थच ईश्वर. कालोस्मी लोके क्षयकृत प्रवर्धो. काल म्हणजे तरी कोण आहे? तो मी आहे, परमात्मा. आणि काळाचं इतकं महत्व आहे, काळाचं इतकी ताकद मोठी आहे. बघा, या जगतामध्ये देवाला नाही मानलं तरी चालेल. काय? देवाला नाही मानलं तरी चालेल, परंतु काळाला मानावंच लागतं. काळच तुम्हाला मोठं करतो आणि काळच तुम्हाला लहान करतो. एवढी काळाची ताकद आहे. विठाला विठाला.
उत्तमाची गती डोळे पाहावे, उत्तमाची गती डोळे पाहावे. जोडोनी उदास विचारे वेच करी. मिळवायचे धन उत्तम व्यवहार करा तरच उत्तमाची गती तो एक पावे. उत्तम व्यवहार केला तर उत्तम गती, नाही तर निकृष्ट गती. कळालं? म्हणून ज्ञानोबा हे तुम्हाला मला सांगतात, तुम्हाला शांतीनं झोप लागायची असेल तर हे इमानदारीनं कष्ट करा, आणि तो काळ तुम्हाला शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही. एक पेपरला एक बातमी आली, हरामाचा पैसा पोट फाडून बाहेर येतो. कळते? हरामाचा पैसा पोट फाडून बाहेर येतो, म्हणजे नुसता बाहेर येत नाही, रोग घेऊन बाहेर येतो. मग कॅन्सर होईल, काहीतरी होईल. मग डॉक्टर हळूहळू, त्याची सुरुवातच अशी होते, डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर डॉक्टर म्हणतात आंबट खाऊ नका, तिखट खाऊ नका. गुलाबजाम समोर आला तरी वाटत सांगितलेलं असतं डॉक्टरने, आंबट खाऊ नका, तिखट खाऊ नका. फक्त एवढंच सांगायचं राहिले, माती खाऊ नका. काय हे कशाचं आहे? अहो रोग हे शेतकऱ्याला नाहीतच, इमानदारीनं कष्ट करणारा रोगच नाहीत. ज्यांच्याकडे पैसा आहे ना, दुसऱ्यांना लुबाडून खाणारे जे आहेत त्यांच्याकडेच रोग आहे, आणि रोगाची व्यवस्था तिकडच आहे ना, इकडे काय आहे? म्हणून शांतीनं झोप लागायची असेल तर ती शांती मिळवण्याकरता तुम्हाला सुख नंतर आहे, अगोदर शांती. जेत शांतीचा जिवाळा नाही, ते तर सुख विसरोनी न रिगे काही. काय? जिथं शांती नाही, शांती कधी येते? इमानदारीनं कष्ट केल्यावर शांतीनं झोप लागते, आणि शांती आल्यानंतर सुख मिळतं. जिथं शांतीचा जिव्हाळाच नाही तिथं सुख विसरोनी न रिगे काही. चुकून सुद्धा येत नाही, विसरून सुद्धा येत नाही. कशाप्रमाणे? जैसे पापियाच्या ठाई मोक्ष नवसे, पापी माणसाच्या ठिकाणी मोक्ष जसा राहत नाही, तसा दुष्कर्म करणारा, दुसऱ्यांना त्रास देऊन धन लुबाडणारा, त्या ठिकाणी शांती राहत नाही. म्हणून च्या देणारा आहे, काळच केलेलं, कधी काळी केलेलं पापच उगवतं, आणि कधी काळी केलेलं पुण्य उगवतं. अलग लक्षात. आता हे झालं, लय पुढचं झालं. मराच आताच्या भाषेत सांगू, आता कॉलेजमध्ये जे मुलं मुली शिकतायत, शिकण्याचा जो काळ आहे, काय शिकण्याचा जो काळ आहे, त्या काळामध्ये जर मुलीच्या पाठीमागे जाऊन जो काळ घालवतो, त्याला आयुष्यभर नोकरीसाठी पाठीमागे राहावं लागतं, नोकरीच्या पाठीमागे राहावं लागतं. तुमचा शिकण्याचा काळ आहे, त्या शिकण्याच्या काळामध्ये दोन मित्र आहेत. जो कष्ट करतो, त्या काळाचा उपयोग करतो, सदुपयोग करतो, तो कलेक्टर होतो. आणि ज्याने काळाचा दुरुपयोग केलाय, शरीर नाश केलाय, गुटखा दारू काही टाकलंय, नको ते धंदे केलेत, त्याला चपराशीची नोकरी लागत नाही. काळाचा दुरुपयोग करू नका. काळ तुम्हाला एक दिवस शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल. म्हणून जे आपण करतो, काळ हा उगवणार आहे. आता शेतकरीत आपण बघा, आपण एखादा म्हणत असेल मी 4-5 वर्ष घासली, काय म्हणजे कष्ट केले, पण मला नोकरी लागली नाही. जिथे तुला 10 वर्ष कष्ट करायचे, तिथं 5 वर्षाने काय होणार आहे का? होत नाही. ते लगेच लगे होत नाही. आता आम्ही लगेच महाराज झालो का? तरुण पिढी लक्षात ठेवा, आम्ही लगेच महाराज झालो का? ह्याच्यात किती वर्ष गेले?
20 वर्ष गेले, तवा कुठंतरी तुमच्या समोर उभा आहे. ज्या काळामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्या काळाने तुम्हाला कीर्तनकार बनवलं. ज्याचा तुम्ही अभ्यास केला, ज्या विषयाला समर्पण दिलं, त्या काळाने तुम्हाला कीर्तनकार बनवलं. आमचे काशीनाथ महाराज आहे, त्यांनी त्या पखवाज विषयाला समर्पित केलं, त्या काळामध्ये प्रॅक्टिस केली. आमचा वेदांत आहे, त्या काळाने त्यांना पखवाज वादक बनवलं. जो तुम्ही ज्या काळामध्ये कष्ट करता तो काळ तुम्हाला मोठं करतो. काळ उगवणारा आहे, केलेलं उगवत. मग पाप असेल नाही तर पुण्य असेल, उगवतच. शेतकरी दृष्टांत बघा, शेती आहे, तुम्ही सोयाबीन पेरता, काय पेरता इकडं? कापूस. बर, कापूस का सोयाबीन? दोन्ही विका. बरं, आता सोयाबीनचं सांगतो. आमच्याकडे सोयाबीनच पेरतात. सोयाबीन पेरल्या पेरल्या फळ येतं का? बरं, जाऊ द्या. जमीन चांगली आहे, एखादा म्हणत असेल जमीन चांगली आहे आणि आमच्याकडे भरपूर पाणी आहे बरं का, आणि लगेच उगवायला पाहिजे सोयाबीन 1-2 महिन्यामध्ये, होणार नाही. ज्ञानोबा आहे म्हणतात, सुक्षेत्री आणि ओलटे बीजही पेरिले गोमटे. सुक्षेत्र म्हणजे चांगली शेती, काळी जमीन, दगडी जमीन नाही बरं का. सुक्षेत्री आणि ओलटे. ओलटे म्हणजे पाणी सुद्धा आहे, ओलावा आहे, आणि बीज सुद्धा उत्तम जातीचं पेरलंय. बीजही पेरिले गोमटे. पण लगेच भेटणार आहे का होते? परी आलोट फळ भार भेटे, परी वेळे की गा. वेळ म्हणजेच त्याला 4 महिन्याचा 5 महिन्याचा काळ जाऊ द्यावा लागतो. विठाला परी वेळे की गा. तुम्ही पेरलं, लगेच उगवत नाही, उगवणारा काळ आहे, पण त्याला वेळ द्यावी लागते. आणि सोयाबीन येईपर्यंत, काढायला येईपर्यंत टिकली पाहिजे. त्या देठाला, त्या शेंगामध्ये सोयाबीन टिकली पाहिजे. जर टिकली तरच ती उपयोगाला येते. कळालं? परमार्थात फळ यायच्या टायमाला टिकलं पाहिजे. नोकरी असेल, उद्योग असेल, व्यापार असेल, त्या व्यापाराला फळ यायच्या टायमाला टिकलं पाहिजे. आणि जर टिकलं नाही तर मग पिकली असेल,
पिकले पांडुरंगी. सेंदाड पिकल्यावर त्याचा कडूपणा निघून जातो. जोपर्यंत आपला काळ येत नाही तोपर्यंत आपण पिकलेले नाहीत. फळ यायच्या टायमाला परी वेळे की का त्या टायमाला आपण टिकलं पाहिजे. आणि एकदा का टिकलं की त्याचा सुगंध, त्याचं फळ परी आलोट फळभार भेटे. वेळे की का तोपर्यंत परमार्थामध्ये टिकलं पाहिजे. म्हणून त्या काळाचा आपण योग्य वापर केला पाहिजे. नंतर आपलं जीवन कसं होतं, पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंग. ते प्रयत्न तेवढे करावीच लागतात. ज्ञानोबा म्हणतात तया प्रयत्नाची एक वेळे समग्र मग समग्र परब्रह्म फळे. काय पिकलिया रसगळे पूर्णतेचा कधी प्रयत्नाची एक वेळे. तुम्ही रात्रंदिवस कलेक्टर व्हायचे तर 12 तास अभ्यास करावा लागतो. प्रयत्नाची एक वेळे मग समग्र परब्रह्म फळे. मग एकदा का ते फळ आल्याच्या नंतर पिकलिया रसगळे. कशाचा? अपूर्णतेचा नाही, पूर्णतेचा. विठाला म्हणून आपण त्या काळाचा योग्य वापर केला. काळामध्ये आपण योग्य प्रयत्न केले पाहिजे. आणि आपण जे करतो त्याचा काही अंशात्मक आपल्या पिढीवर परिणाम होतोच. तेथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. तेच तुम्ही जर काळाचा दुरुपयोग केला तर त्या ठिकाणी तुम्हाला सुख मिळत नाही, कधीच मिळत. अहो रावण आहे, रावणाला काय कमी होतं? कोटी घरे आणि काशाने तांब्याची शुद्ध गांजनाची सप्तकोटी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढे सांगा ते कवडी केले नाही. अहो एवढं सगळं ऐश्वर या पृथ्वी तलावर रावणासारखा सुंदर संसार कुणाचाच नव्हता, कुणाचाच नव्हता. काहीच कमी नव्हती. विद्वत्ता सुद्धा तेवढी कुणाचीच नव्हती. पण रावणासारखा सुद्धा सुखाची अपेक्षा करतो. का? त्यांनी काळाचा दुरुपयोग केला म्हणून त्याला सुद्धा सुख लाभलं नाही. शिवतांडव स्तोत्र लिहिलं रावणाने, त्याच्यामध्ये सुंदर याची अपेक्षा करतो. आणि आपण तोळा 2 तोळे हातामध्ये अंगठ्या घालून सुख मिळेल नाही मिळत. ज्याची काळाचा जर सदुपयोग केला तर नक्की सुख मिळतं. पण रावणाने काळाचा दुरुपयोग केला म्हणून रावणाला सुद्धा सुख मिळालेलं नाही. म्हणून आपण त्याची जर ही अवस्था तर आपली काय अवस्था. म्हणून प्रत्येकाने त्या काळाची जाण ठेवली पाहिजे. प्रत्येकाने त्या काळाला घाबरलं पाहिजे. विठाला वाल्मिक झाला. नारद महर्षी भेटले ज्या काळामध्ये, आणि काळामध्ये भेटल्याच्या नंतर सगळ्यात लोकप्रिय असणार रामायण ग्रंथ हा अजरामर झाला. काळाने अजरामर केलं. कुणाला? वाल्मिक ऋषींना. आणि ज्या धृतराष्ट्राला संत भेटले पण संसारातल्या इच्छा सोडल्या नाहीत. आणि तुमचं आमचंच काय महाराज, राजा धृतराष्ट्राचं पाहू आपण. धृतराष्ट्र काय? या भारताचा सम्राट आहे. धृतराष्ट्र म्हणजे भारताचा सम्राट. आजचे PM मोदी ज्या गादीवर आहेत ती ताकद धृतराष्ट्राची होती. संपूर्ण महाभारताचं युद्ध झालं आणि बघा किती खतरनाक काळ असतो. महाभारताचं युद्ध झालं आणि पांडव राहिले. पांडवाला आता जे नकुल सहदेव आहेत यांना सगळी जबाबदारी दिली धर्मराजाने. पण जबाबदारी न देणारा रिकामा राहिलेला भीम होता. भीमाला काहीच जबाबदारी दिली नव्हती आणि एकटा धृतराष्ट्र राहिला. 100 पुत्र मेले, मारले. एकट्या भीमाने 100चे 100 मुलं मारलेत. भीम हा महाभारताचा महानायक आहे.
पण रिकामा असणारा, ज्याचं माइंड रिकाम आहे, एमटी आहे, त्याला काही दुर्बुद्धी सुचते बरं का. रिकाम माइंड हे द्वेषयुक्त होतं. जे बिजी असतात ना त्यांना द्वेष करायचा सुद्धा वेळ नाही. भीम हा अर्धांड आहे. भीमा बेथू वरी भीमसेन, बेथू म्हणजे अर्धांड. अर्धांड होता भीमसेन. आणि महाभारताचं हे सगळे युद्ध झाल्याच्या नंतर पुतण्याच्या जीवावर खाण्याची वेळ आली धृतराष्ट्राला. पुतणे कोण? पांडव. स्वतःची तर मुलं मेली. पांडवाच्या हक्क खायची वेळ आली. इतकी दुरावस्था झाली. आणि त्या ठिकाणी भीमाने काय करायचं? धृतराष्ट्र जेवायला बसला की भीमाने यायचं आणि एक एक मुलगा कसा मारला हे सांगायचं, कसा फाडला, बरगाड्या कशा मोडल्या हे कोणाला सांगायचा? धृतराष्ट्राला. कोणता बाप आहे हो आपल्या मुलाचं मरण ऐकणार आहे का? आता कलियुगात काही बी व्हायले महाराज. आताच एक बातमी ऐकली, या की आईने आपल्या मुलाला मारून टाकलं आहे का नाही? कलियुगात काय सक्की नसेल, सक्की नसेल म्हणजे कोणता बाप आहे आपल्या मुलाचं मरण ऐकणार? भीमाने जेवायला बसलं धृतराष्ट्र की लगे भीमाने यायचं, आंधळ्या तुला शेवटी आमच्याच तुकड्यावर जगावं लागते. काय स्वाभिमानाने जगा, पुतण्याच्या जीवावर जगण्याची वेळ येऊ नये आपल्यावर. काळ आहे, काळाचा दुरुपयोग केला. आंधळ्या एक एक तुझा मुलगा कसा मारला ते वर्णन करायचं. तो काय हरिपाठ आहे का महाराज? उभा चिरला, बरगाड्या काढल्या, डोळे फोडले. ऐकू वाटतं का? बिभत्सरस निर्माण होतो. म्हणून त्या आंधळ्या धृतराष्ट्राची तब्येत खालावली. आता जेवतानाच महाराज दुःख सांगले. काय काय बायाला नवरा जेवायला बसला की काहीतरी गाराडे सांगायची सवय. अहो त्या बिचाऱ्याला जरा जीव द्या, त्याच्या अंगी लागू द्या जरा. म्हणून जेवताना काही दुःख सांगू नये, सुखाच्या गोष्टी सांगाव्या नाही तर गप्प बसाव. काय गप्प बसाव, जीव द्या त्याला, जगू द्या. नाही तर जाईल कधी, काही गॅरंटी नाही. धृतराष्ट्र जेवायला बसला की त्यांना एक एक पुत्र सांगायचे. आणि धृतराष्ट्राने ते गारानं घेऊन धर्मराजाकडे गेला आणि सांगितलं की धर्मराजाने पहिल्याच म्हणलं, ताश्री चुलत्याला म्हणला, तुमची तब्येत एवढी कशी खालावली, काय तुम्हाला दुःख झालंय? धृतराष्ट्राने सांगितलं धर्मराजाला की कसा मुलगा मारला तेवढं सांगायचं, कसं जीव मी काय करू. धर्मराजाने समजून सांगितलं, पण भीम अर्धांड आहे. भीमाने सगळा पहिला करता काढला. इतकी वाईट अवस्था झाली धृतराष्ट्राची. वृद्धावस्थेमध्ये वनात निघून गेला. आणि त्या वनात मुळात जन्मांध धृतराष्ट्र म्हणजे आंधळा होता. त्या वनाला आग लागली. आग लागून चटके देऊन मरण. बघा, ज्या धृतराष्ट्राने त्या काळाचा सदुपयोग केला नाही, त्या काळाचा दुरुपयोग कसा केला? त्या भरसभेमध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण केलं. त्यावेळेस एकट्या धृतराष्ट्राने जर सांगितलं असतं, हे पाप माझ्या समोर मला तर पाहता येत नाही, पण हे पाप करू नका, हे जर सांगितलं असतं तर एवढं घडलं नसतं. म्हणून त्याच्या हातामध्ये सत्ता होती, ती सत्तेचा दुरुपयोग केला. शेवट असं झाला की चटके देऊन मरण आलं. आणि धर्मराजाला आपल्या चुलत्याचं पिंडदान करण्याकरता अस्थी सुद्धा सापडल्या नाहीत. विठाला अहो तुम्ही आम्ही काय, हे तर धृतराष्ट्राचं झालं. आपण हे काळ पाहिलाच आहे ना, कोरोनाचा काळ. कोरोनाच्या काळामध्ये कुणाचं दशपिंड झालंय? 10वा 13वा कुणाचा झालाय? नाही. हा काळ भयंकर आहे. या काळाचा दुरुपयोग करू नका. काळ तुम्हाला शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबाराय सुद्धा म्हणतात, आता आपल्याला जास्त प्रमाण घ्यायचे नाही. तुकोबाराय म्हणतात, आम्ही भंडाऱ्या डोंगरावर गेलो आणि काय केलं? काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने.
देवाच्या पूजेने प्रदक्षिणा तुळशीच्या विठ्ठल म्हणून तो काळ सार्थक केला त्याने मनी विठ्ठल धरेला मनी विठ्ठल त्या काळाचा सदुपयोग केला. आणि एकदा तुकोबराय म्हणतात आम्ही काळाचा सदुपयोग केला, चिंतन केलं, परिणाम असा झाला चिंतने चिंतने तद्रूप झालो. आणि एकदा का तद्रूप झाल्याच्या नंतर आम्ही जे या जगाला गाथा ज्ञानेश्वरी जी दिली ती गाथा ही काळाने अजरामर केली विठाला. म्हणून आम्ही ज्या काळात गाथा निर्माण केली, चिंतन केलं, त्या काळाने आम्हाला अजरामर केलं. इतकी ताकद आहे. आज एकेका अभंगावर PhD चालू आहे विद्यापीठावर. ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीचा अर्थ लागत नाही एवढी काळाने अजरामर केलं. म्हणून काळ इतका बलवत्तर आहे. आणि एवढंच नाही, अजरामर तर केलंच, आणखीन अजरामर तर केलंच, पण संतांची भेट घालून ह्या काळानेच दिली. अभंगाच्या प्रथम
त्या काळाला धन्यवाद देतात. तुकोबर आहे, आम्ही ज्या काळामध्ये नामचिंतन केलं त्या काळाने आम्हाला काय घडवून दिलं? संत भेटी. तुम्ही ज्याला समर्पण कराल, मी सुरुवातीला सांगितलं, ते तुम्हाला मिळतच. देवाला नाही केलं, देव नाही मिळणार. तुम्ही कलेक्टर UPSC चा अभ्यास केला, तुम्हाला देव कसा भेटल? कलेक्टरच तेच मिळणार ना. ज्याला तुम्ही समर्पण द्याल, शेतकरी असेल, शेतकरी राबतो, तो कलेक्टर होतो का? नाही. शेतीत त्याला फळ मिळतं. ज्याच्यासाठी तुम्ही समर्पण करतात, वाहून देतात, तो काळ, ज्या काळामध्ये तुम्ही प्रयत्न केले असतात, तो काळच तुम्हाला मोठं करतो. तुकोबाराय म्हणतात, आम्ही काहीच चिंतन केल्यामुळे संतांची भेट मिळाली. पायी मिठी पडली तो, है की नाही? आणि संतांची भेट एक तर दुर्लभ ऐसा संत चरण रज पावलो. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. म्हणून संत मिळवण्याकरता, संतांची भेट होण्याकरता तेवढा काळ घालावा लागतो. तिळ तिळ पुण्य साचा होता जन्मी तो, नाम तुझे वाजते आतुडे, समागम घडे संतांचा, तिळ पुण्य साचा पडे, आणि ते भोगा जन्म्यातले, नाम तुझे वाजते लागतं. आणि ते काळ तसा घालवावा लागतो. श्री संत भगवान बाबांनी, हे मुकुंदराज आहेत ना अंबाजोगाईचे, त्या ठिकाणी त्या विहिरीवर, विहिरीच्या पाण्यावर उपरणं टाकून ज्ञानेश्वरी वाचायची. काय त्यांना खायला पंचपक्वान्न नव्हते. दररोज एक दुधाचा तांब्या यायचा, त्या दुधाच्या तांब्यावर प्यायचा आणि त्या विहिरीमध्ये उपरणं टाकून ज्ञानेश्वरी वाचायची. बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. वैराग्य निर्माण केलं म्हणून अजरामर ठरले. अहो एवढाच नाही, या पृथ्वी तलावर एकमेव असा संत आहेत की स्वतःच्या चारित्र्यावर आळ आल्याच्या नंतर शरीर कापणारा एकमेव संत म्हणजे श्री संत भगवान बाबा आहेत. आणि महाराज आपली नस कापली तर आपण जगू शकत नाही. अमूल्य असणारा अवयव शरीरातला कापला आणि 12 वर्ष जगले, भगवान गड निर्माण केला. ही काळाने त्यांना ताकद दिली. विठाला आणि एवढंच नाही, हे त्यांच्या रक्तानेच दाखवलं. तुळसी उगवल्या रक्त सांडिले जेथे, धावणे आले देव दिले अभय ते. त्या रक्तानेच प्रतिती दिली. आपलं रक्त पडलं तर गाजर गवतो बोल. अहो रक्त पडल्याबरोबर तुळसी उगवल्या. त्या रक्ताने सांगितलं भगवान बाबा किती शुद्ध आहेत. विठाला म्हणून त्यांनी काळ घालवला, चिंतनामध्ये घालवला. म्हणून आज भगवान बाबांचे सप्ते होतात, पुण्यतिथी होते. नाव 61 वर्ष झाले तरी नाव काय? अजरामर आहे. काळाने त्यांना अजरामर केले. विठाला म्हणून संतांची भेट होणं काळाची किमया आहे. काळच तो प्रदान करतो, प्रसाद देतो. आणि एकदा का भेट झाल्याच्या नंतर परिणाम काय होतो? संध्याच्या सुटल्या गाठी,
विनाशती संशयावणी थोर अनेक पाप नाही घोर हे विनाशाची वाघोर प्राणी असे संशयासारखं पाप नाही म्हणून अनेक आहे. आपण विनाकारणचा संशय एकमेकावर घेतो, द्वेषरूपी संशय घेतो. विनाकारण दुसरा मोठा झाला हे मोठा त्याच्यावर संशय घेतो. एखाद्याने गाडी घेतली तर लोक काय म्हणतात, हप्त्यावर घेतली असत, गाडी घेतली असत, लुबाडलंच असत. घेऊ दे, त्याचं कर्म त्याच्यासोबत, तुम्ही नावं ठेवू नका. मी सांगितलं ज्याचा काळ त्याच्यासोबत, ज्यानं वाईट केलं त्यालाच फेडायचे. तुम्ही का त्याचं ओझं घेतात? पुढीलांचे ओझे आपल्या माथा घ्यायचे. कशाला ओझं घ्यायचे? मोठा होत असेल, एखादा गायक होत असेल, वादक होत असेल, उणिवा शोधू नका, इतरांचे गुण दोष शोधू नका. आणि त्याचं अंतकरण ज्ञानोबराय म्हणतात पुढीलांचे दोष. लक्षात घ्या, लय महत्वाची उभे. पुढीलांचे दोष म्हणजे दुसऱ्यांचे दोष आपुल्या दिठी करून चोख, आपल्या दृष्टीला ते शुद्ध दिसले पाहिजेत. एखादा श्रीमंत झाला तर त्याला आपल्या दृष्टीने आपण शुद्ध बघितलं पाहिजे. पुढीलांचे दोष आपुल्या दिठी, दिठी म्हणजे दृष्टी, दिठी करोनी चोख, चोख म्हणजे शुद्ध. आणि क्रोध, क्रोध म्हणजे काय? दुसऱ्यावर जळणं हाच क्रोध आहे. चढे, पुढचा शब्द आहे का? चढे क्रोधाग्नीचे विख मनोवृत्ती, क्रोध अग्नी रूपी विष अशा व्यक्तीच्या अंतकरणामध्ये राहतो. क्रोध याला असं म्हणतात, दुसऱ्यांचा
शब्दाने तुम्हाला उत्तर शब्दाचा अर्थ आहे शब्द बोलणं सांभाळणं उत्तरा प्रसादे त्यांच्या बोलण्याचा प्रसाद मिळतो. संत आपल्याला सांभाळतात. तुम्ही सांभाळिले संधी भय निरसली खंदी आहे की नाही. पण कृपेनं निस्त्या दृष्टीने आपल्याला सांभाळतात. कृपा कटाक्ष न्याडिले आपुल्या पदी बैसविले. संत महात्मे आपली योग्यता प्रत्येक व्यक्तीला देतात. ही ताकद आहे. ज्ञानोबा म्हणतात तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. काय संतांच्या गुरुच्या कृपा दृष्टीने जो आपण विषयुक्त झालो कळते. आपण क्रोध रूपी आपल्या अंतकरणामध्ये विष आहे. काम रूपी अंतकरणामध्ये आपल्या विषच आहे. लोभ विषच आहे. अहंकार विषच आहे. पण हे सगळं घालवण्याची ताकद त्या सद्गुरूच्या संतांच्या दृष्टीमध्ये. ते तुझी गुरुकृपा दृष्टी विष नाही निर्विष होय. विषय व्याळी मिठी दिदलिया नुठी ताटी. ते तुझे गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. आपण विषय रूपी सर्पाने आपल्याला धरले मिठीत घेतले. विषय व्याळी व्याळ म्हणजे सर्प. विषय व्याळी मिठी दिधलिया नुठी ताटी. आपण अडकलेलो आहे. पण होकार दिला पाहिजे. नवीन लग्न जमायचंय. लग्नाच्या अगोदर प्रत्येक मुलीला वाटतं मला सुंदर असा पती मिळावा बरोबर. पण मिळावा चांगला मिळावा पण त्या पतीने होकार दिला पाहिजे. आपल्याला वाटतं संतांनी आपला अंगीकार करावा पण संतांनी होकार दिला पाहिजे. मान्य तर केलं पाहिजे आहे की नाही. संताने सरता केलो तैशा परी. सरता म्हणजे आपल्याला संतांनी मान्य केलं पाहिजे. अंगीकार ज्याचा केला नारायणे वंद्य केले वंद्य केले वंद्य केले. ती दासी होती. ती दासी की गोसावीन झाली. ती दासी होती ती गोसावीन मालकीन बनवतात. तो राजा मालकीन बनवतो. तसं आपली लायकीच नाही. आपण दास आहोत. पण संतांनी जर मान्य केलं संतांनी जर तुमचा अंगीकार केला तरी त्याच्या हाती संत कृपावंत. तरी त्याच्या हाती संत कृपावंत पाळी पण नाही बरं का. लाईन आहे का. काळ चिंतनामध्ये घातल्यामुळे संतांची भेट झाली एक. आणि भेट झाल्याबरोबर अंतकरणातला संशय निघून गेला. अंतकरण थंड झालं. ज्ञानरूपी थंड झालं. आणि थंड झाल्यामुळे भवनदीचे फेरे निघून गेले. आणि इतकंच नाही तर संतांनी तुमचा अंगीकार केला. तुम्हाला प्रसाद दिला. या उत्तरा प्रसादे. आणि तोच काळ संतांचा प्रसाद मिळणं म्हणजे आपल्या जीवनाचं मंगलमय होणं. ही दातृत्व शक्ती मुळात काळामध्ये अभंगाच्या शेवटच्या
नवनाथ महाराज आलो पोटी चित झालेली सेवा याच ठिकाणी समर्पित 2 मिनिटं घेतो. आज आपल्या सप्ताहाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. नारी जी तरुण पिढी आहे ती निर्वेशनी झाली पाहिजे. त्याला धर्माचं ज्ञान असलं पाहिजे. तुम्ही मुस्लिम धर्मामध्ये बघा, तुम्ही लहान लहान लेकरांना कुराण पाठ आहे. आपल्याला धर्मग्रंथ कोणता येतो अवघड होते. म्हणून धर्माविषयी आपली जागृती असली पाहिजे. नाहीतर धर्म विचारून गोळ्या घातल्यात पाठीमाग, माहिती आहे ना. म्हणून आपल्या धर्माविषयी जाण असली पाहिजे, कट्टरता असली पाहिजे, जाणीव असली पाहिजे. धर्माचं धर्मग्रंथ कोणता, आपलं ज्ञान काय, याला आपण जाणलं पाहिजे. निर्वेशनी राहिलं पाहिजे. सप्ताह होतील 50 100 नाही 200 वर्ष होतील. बदल काय झाला काय, तुम्ही काहीच नका घेऊ, पण एवढं याचा तपास घ्या. आपल्या आईवडिलांना सांभाळलं पाहिजे, याचं ज्ञान या सप्ताहाच्या माध्यमातून मिळालं पाहिजे आणि ते जाणलं पाहिजे. तरुण पिढी सुधारली पाहिजे. ज्यावेळेस तरुण पिढी सुधारते त्यावेळेस परमार्थ हा उच्च शिखरावर गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण आपल्या देव, देश, धर्म आणि आईवडील याचं भान, याचं ज्ञान, हे संस्कार आपण घेतले पाहिजेत. एवढंच मी सांगणार आहे. आणि झालेली सेवा माझे गुरुवर्य न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रीजी भगवानगड या ठिकाणी काय नाव त्यांचं, माऊली डिजिटल, राजू फड बोरीकर यांचं प्रसिद्ध चॅनल आहे. आणि या चॅनलच्या माध्यमातून आपल्या आजच्या कीर्तनाचं शूटिंग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाणार आहे. त्यांचे धन्यवाद. या सप्ताहाचं आजच्या कीर्तनाची शूटिंग केल्याबद्दल सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिली. काय नाव, श्रोतेनवीन वक्ता नव्हे, म्हणून तुमचेही धन्यवाद. झालेली सेवा याच ठिकाणी गुरुवर्य न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रीजी भगवानगड यांच्या मुखारविंदातून ज्यांनी प्रसाद, या उत्तरा प्रसाद त्यांनी जे शिकवलं तेच तोडके मोडके बोल तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. याच ठिकाणी सद्गुरूंच्या चरणावर, देवाच्या चरणावर, संतांच्या चरणावर, भगवान बाबांच्या चरणावर सेवा समर्पित. वाणीला पूर्ण वेळ विठ्ठल